विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 मधील तिसरा धडा पृथ्वीवरील सजीव याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1 आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। यामधील अ प्रश्न आहे, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर आहे, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। प्रश्न आ आहे, एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले? याचं उत्तर आहे, एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले। दुसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ आहे, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर पाहूया। सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले। या विभाजनातून सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। प्रश्न आ आहे, प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा। उत्तर येईल, 1. प्राणी श्वासोच्छवास करतात आणि 2. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात। प्रश्न 3 आहे, पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्यांच्या भोवती गोल करा। या ठिकाणी आपल्याला चौकट दिलेली आहे आणि या चौकटीमध्ये काही अक्षरं दिलेली आहेत। या अक्षरांमध्ये 5 ग्रहांची नावं लपलेली आहेत, ती शोधून आपल्याला त्यांना गोल करायचं आहे। तर पाहूया। पहिला आपल्याला ग्रह मिळेल इथे मंगळ, या ठिकाणी इकडे मंगळ अशा पद्धतीने आहे। दुसरा आपण ग्रह शोधलेला आहे बुध, इथे नाव आहे बुध। यानंतर नेपच्यून, खालून वरच्या दिशेने हे नाव आहे नेपच्यून। यानंतर युरेनस, या ठिकाणी आहे युरेनस। आणि शेवटी आपण इथे मिळालेला आहे आपल्याला शुक्र। तर अशा पद्धतीने या 5 ग्रहांची नावं आपण इकडे लिहिलेली सुद्धा आहेत आणि चौकटीमध्ये त्यांना कलर केलेला आहे। तुम्ही पेन्सिलने गोल वगैरे करू शकता। पुढे प्रश्न 4 आहे, पुढील घटना कालानुक्रमे लावा। या ठिकाणी आपल्याला 4 घटना दिलेल्या आहेत, त्या कालानुक्रमे आपल्याला लावायच्या आहेत। म्हणजेच जी घटना प्रथम घडली ती घटना सुरुवातीला 1 क्रमांकाला लिहायची आहे, त्यानंतर घडलेली 2 क्रमांक, नंतर 3 आणि नंतर 4, म्हणजे ओळीने त्या घटना घडल्या त्या क्रमाने आपल्याला लावायच्या आहेत। आपल्याला दिलेल्या 4 घटना सुरुवातीला पाहूया काय आहेत। घटना अ आहे, पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली। आ घटना आहे, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। घटना ई आहे, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। आणि घटना ई आहे, तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये या घटनांचा योग्य क्रम लावूया। तर उत्तर येईल, यात पहिली येईल, तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। यानंतर दुसरी घटना येईल, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। तिसरी घटना येईल, पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली। आणि या 4 मध्ये सर्वात शेवटी येईल, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। अशा पद्धतीने या घटनांचा क्रम आपण व्यवस्थित लावलेला आहे। इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे। स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये या स्वाध्यायाचं लेखन करा। धन्यवाद।